नमस्कार. संतांच्या प्रत्येक शब्दामागे एक गूढ अर्थ दडलेला असतो. तो अर्थ जर समजला तर जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही. आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी याच प्रेरणेचा स्रोत ठरेल. हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून या विचारांची खोली तुम्हाला उमजेल. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या संतांची वाणी ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. दिवसभर कामाचा ताण, भविष्याची चिंता आणि मनात विचारांचं काहूर. तुम्हालाही असंच वाटतंय का? पण शेकडो वर्षांपूर्वी संत निळोबारायांनी यावर एक रामबाण उपाय सांगून ठेवलाय. फक्त 4 ओळी आणि तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. हा अभंग आपल्याला केवळ देवाची भक्ती नाही तर स्ट्रेस फ्री कसं जगायचं हे शिकवतो. आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया निळोबारायांची ही स्ट्रेस मॅनेजमेंट थेरपी. संत निळोबारा हे संत तुकाराम महाराजांचे अनुग्रहित शिष्य. त्यांचा कालखंड साधारण 17व्या शतकाचा उत्तरार्ध. हा काळ राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेचा होता. निळोबारायांनी स्वतः अत्यंत गरिबी आणि सामाजिक संघर्षाचा अनुभव घेतला होता. त्यांनी सोसलेले कष्ट हे केवळ शारीरिक नव्हते तर ते सत्य शोधण्यासाठी घेतलेले मानसिक कष्ट होते. तुकोबांच्या निधनानंतर त्यांच्या मार्गदर्शनासाठी निळोबारायांनी पिंपळनेर येथे कठोर तपश्चर्या केली. ही अनुभववाणी अशा एका व्यक्तीकडून आली आहे जिने शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद केवळ नामातून मिळवली. हा अभंग म्हणजे केवळ शब्द नाहीत तर त्यांनी स्वतःच्या जीवनात जो मार्ग चोखाळला त्याचा तो अधिकृत नकाशा आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिली ओळ. आतान अवघे हरीचे जन करा हो चिंतन नामाचे. मानशास्त्रीय विश्लेषण. आतान आता हा शब्द वर्तमानाचा प्रेझेंट मोमेंट सूचक आहे. तणावाचे मुख्य कारण म्हणजे भूतकाळातील पश्चात्ताप किंवा भविष्याची चिंता. अवघे हरीचे जन ही भावना माणसातील इगो, अहंकार कमी करते आणि सेन्स ऑफ बिलॉंगिंग, आपलेपणाची भावना निर्माण करते. अंतर्मनावरील परिणाम. जेव्हा आपण स्वतःला एका मोठ्या शक्तीचा अंश मानतो तेव्हा आपण एकटे नाही आहोत ही भावना मनाला सुरक्षितता देते. नामचिंतन ही एक प्रकारची माइंडफुलनेस प्रॅक्टिस आहे जी विखुरलेल्या विचारांना एका केंद्रावर आणते. नैतिक धडा. भेदभाव सोडून सामूहिक ध्येयासाठी एकत्र येणे. वास्तविक उदाहरणे. एका मोठ्या कंपनीत जेव्हा विविध विभागांतील मार्केटिंग, IT, HR कर्मचारी स्वतःचे अहंकार बाजूला ठेवून ब्रँडच्या यशासाठी एकत्र येतात तेव्हा तो खऱ्या अर्थाने अवघेपणा असतो. जेव्हा नेतृत्व सर्वांना समान वागणूक देते तेव्हाच संस्थेची प्रगती होते. एकत्र कुटुंबात जेव्हा मालमत्ता किंवा पैशांच्या वादापेक्षा नाते महत्त्वाचे मानले जाते तेव्हा त्या कुटुंबाचे नैतिक अधपतन थांबते. आम्ही सर्व एक आहोत ही जाणीवच कुटुंबाला संकटात आधार देते. समजा एखादा कॉर्पोरेट प्रोजेक्ट फेल झाला. अशावेळी मी एकटाच जबाबदार आहे हा विचार तणाव देतो. पण मी या सृष्टीचा एक भाग आहे आणि ही परिस्थिती तात्पुरती आहे असा विचार चिंतन केल्यास मनाचा भार हलका होतो. दुसरी ओळ. देव नुपेक्षील सर्वथा करा कथा कीर्तने. विश्लेषण. नुपेक्षील म्हणजे दुर्लक्ष करणार नाही. हे अश्युरन्स, आश्वासन आहे. मानवी मनाला सर्वात जास्त भीती रिजेक्शन किंवा एकटे पडण्याची असते. कथा कीर्तन म्हणजे संवाद आणि व्यक्त होणे, कॅथार्सिस. अंतर्मनावरील परिणाम. जेव्हा आपण आपले दुःख किंवा भावना व्यक्त करतो तेव्हा मनातील दाब, सप्रेस्ड इमोशन्स बाहेर पडतात. देवाबद्दलचा विश्वास हा पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणून काम करतो ज्यामुळे नैराश्याची भावना, डिप्रेशन कमी होते. नैतिक धडा. कठीण काळात संयम राखणे आणि विचारांच्या माध्यमातून मार्ग काढणे. वास्तविक उदाहरणे. आज सोशल मीडियावर लोक लाईक्स आणि व्ह्यूजसाठी धावत आहेत. जेव्हा कोणाला कमी प्रतिसाद मिळतो तेव्हा त्याला उपेक्षित वाटते. अशावेळी निळोबारायांचा हा विचार सांगतो की बाह्य प्रतिसादापेक्षा स्वतःचे कार्य, कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा. त्याचे फळ देव दुर्लक्षित करणार नाही. आज हवामान बदलाच्या काळात अनेक कार्यकर्ते एकटे लढत आहेत. देव नुपेक्षील म्हणजे निसर्ग आपल्या चांगल्या कर्माची दखल घेईलच. केवळ बोलण्यापेक्षा कथा, प्रत्यक्ष कृतीतून जनजागृती करणे आवश्यक आहे. मानसोपचारतज्ञ, सायकायट्रिस्ट रुग्णाला बोलायला लावतात. कीर्तन हे ग्रुप थेरपी सारखे आहे जिथे सामूहिकरित्या सकारात्मक विचार ऐकल्यामुळे मनाचा नकारात्मक कल बदलतो. तिसरी ओळ. टाळ मृदंग लावा भेरी नाचा गजरी हरिनामे. विश्लेषण. टाळ, मृदंग आणि भेरी हे नाद, साऊंड वेव्स आहेत. हे नाद मेंदूतील अल्फा लहरी वाढवतात. नाचणे ही एक सोमॅटिक रिलीज आहे. शरीराची हालचाल केल्याने एंडॉर्फिन सारखी आनंदी संप्रेरके पाझरतात. अंतर्मनावरील परिणाम. तणाव. शरीरात स्नायूंच्या आखडण्याने फिजिकल टेन्शन साठलेला असतो. नाचण्यामुळे आणि टाळ्या वाजवण्यामुळे हा साठलेला तणाव शारीरिक पातळीवर मुक्त होतो. गजर हा अकुस्टिक थेरपी का भाग आहे. नैतिक धडा. जीवनातील आनंद केवळ व्यक्तिगत नसून तो सर्वांसोबत वाटून घेणे आणि कामात उत्साह असणे. वास्तविक उदाहरणे. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जेव्हा एखादे मोठे टार्गेट पूर्ण होते तेव्हा केवळ बोनस न देता सर्वांनी मिळून सेलिब्रेशन करणे म्हणजे नाचा गजरी. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकी वाढते आणि कामाचा ताण कमी होतो. एखादा सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी, उदाहरणार्थ स्वच्छता मोहीम, जेव्हा लोक ढोल ताशांच्या गजरात उत्साहात रस्त्यावर उतरतात
तेव्हा त्या कामात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे सोशल मीडिया कॅम्पेन्सपेक्षा अधिक प्रभावी ठरते. आजकाल झुंबा किंवा डान्स थेरपीद्वारे स्ट्रेस घालवला जातो. वारकरी संप्रदायाने हे शतकानुशतके दिंडी आणि नृत्यातून साध्य केले आहे. चौथी ओळ. निळा म्हणे वैकुंठवासी, येती भेटीसी तुमची. विश्लेषण. वैकुंठवासी म्हणजे परमोच्च शांततेची अवस्था. जेव्हा मन शांत आणि आनंदी असते तेव्हा ती वैकुंठ स्थिती असते. भेटीसी येणे म्हणजे तुमच्या अंतर्मनात त्या ईश्वरीय गुणांचा शांतता, संयम, आनंद उदय होणे. अंतर्मनावरील परिणाम हे माणसाला सेल्फ ॲक्च्युलायझेशनकडे नेते. जेव्हा माणूस बाह्य जगातून निवृत्त होऊन स्वतःच्या आत डोकावतो तेव्हा त्याला स्वतःमध्येच समाधान सापडते. नैतिक धडा. उच्च ध्येय आणि शुद्ध आचरण असेल तर यश हमखास मिळते. वास्तविक उदाहरणे. एखादा उद्योग केवळ नफा न पाहता जेव्हा समाजाचे प्रश्न सोडवण्याचे ध्येय ठेवतो, उदाहरणार्थ टाटा उद्योग समूह, तेव्हा लोकांचा विश्वास आणि यश वैकुंठवासी त्यांना आपोआप प्राप्त होते. आजच्या रील्सच्या युगात जेव्हा कोणी निस्वार्थपणे दुसऱ्याची मदत करण्याचा व्हिडिओ टाकताय आणि त्यातून प्रेरणेची लाट येते तेव्हा ती भेट वैकुंठाच्या सुखासारखीच असते. मूल्यांची जपणूक करणारा व्यक्तीच समाजात चिरंतन आदरास पात्र ठरतो. ध्यानाच्या मेडिटेशन शेवटी मिळणारी जी शून्य अवस्था असते तीच म्हणजे वैकुंठवासियांची भेट. ही स्थिती माणसाला जगातील कोणत्याही संकटाशी लढण्याचे बळ देते. Image representing inner peace or meditation, showing a person in a serene state of mind. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी उपयोग. आजच्या काळात तणावाचे कारण माहितीचा अतिरेक, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आणि अतिविचार ओव्हरथिंकिंग हे आहे. हा अभंग खालील 3 सूत्रांतून तणावमुक्ती देतो. ॲक्सेप्टन्स, स्वीकार, अवघे हरीचे जन. आपण सर्व एक आहोत, कोणीही श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. एक्सप्रेशन, अभिव्यक्ती, कथा, कीर्तने, भावनांना वाट करून द्या. फिजिकल रिलीज, शारीरिक मुक्ती, नाचा गजरी, हालचालीतून नकारात्मकता बाहेर काढा. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण संत निळाबारायांच्या ज्या अभंगावर चर्चा करत आहोत तो अभंग केवळ एका संताची हाक नाही, तर ते मानवी जीवनाचे एक मॅन्युअल आहे. आपण अनेकदा अध्यात्म आणि विज्ञान यांना 2 वेगवेगळ्या टोकांवर ठेवतो, पण या अभंगाचा खोलवर विचार केला तर लक्षात येईल की जिथे विज्ञानाची सीमा संपते तिथे अध्यात्माची अनुभूती सुरू होते. निळाबाराय म्हणतात, आतान अवघे हरीचे जन. मित्रहो, विज्ञानाने आज जग एका ग्लोबल विलेजमध्ये आणले आहे, पण माणसाची मने अजूनही विभागलेली आहेत. हा अभंग आपल्याला एकात्मतेच्या नियमाचा, लॉ ऑफ वननेस विचार देतो. जेव्हा आपण सर्वजण एकाच उद्देशाने एकत्र येतो तेव्हा आपली सामूहिक ऊर्जा पॉझिटिव्ह ऑरा निर्माण करते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला डिप्रेशन आणि ताणतणाव जाणवतो. त्यावर उपाय म्हणून निळाबाराय चिंतन करायला सांगतात. हे चिंतन म्हणजे दुसरी तिसरी काही नसून माइंडफुलनेस आहे. जेव्हा आपण हरिनाम घेतो तेव्हा त्या शब्दांच्या कंपनांमुळे आपल्या शरीरातील 70% पाण्याचे रेणू, मॉलिक्युल्स एका सुंदर संरचनेत मांडले जातात. हे विज्ञानाने सिद्ध केले आहे की सकारात्मक शब्दांचा पाण्यावर आणि मानवी शरीरावर खोलवर परिणाम होतो. टाळ, मृदंग, लावा, भेरी हे केवळ वाद्यांचे वर्णन नाही. टाळांचा आवाज आपल्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाला संतुलित करतो. नाचण्याने आपल्या पेशींमध्ये चैतन्य निर्माण होते. हे सर्व एका थेरपीसारखे काम करते. शेवटी निळाबाराय म्हणतात की तो वैकुंठवासी तुमच्या भेटीला येईल. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही तुमचे विचार शुद्ध करता, तुमची कृती आनंदमयी करता आणि तुमच्या मनाची वारंवारता ईश्वरी वारंवारतेशी जुळवता, तेव्हा तुम्हाला तुमच्या आतच तो ईश्वर भेटतो. आज हे व्याख्यान ऐकल्यानंतर जेव्हा तुम्ही या अभंगाकडे पाहाल तेव्हा तुम्हाला त्यात केवळ देव दिसणार नाही, तर तुम्हाला त्यात तुमची स्वतःची ऊर्जा दिसेल. हा अभंग आपल्याला नैराश्यातून बाहेर काढून कृतिशील होण्याचा संदेश देतो. चला तर मग विज्ञानाची दृष्टी आणि अध्यात्माची सृष्टी घेऊन आपणही आनंदाने नाचूया आणि त्या वैश्विक ऊर्जेशी एकरूप होऊया. आधुनिक उदाहरण. ऑफिसमधील राजकारण आणि मानसिक शांती कल्पना करा. अमित नावाचा एक तरुण एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करतोय. तिथे प्रचंड राजकारण सुरू आहे. त्याचे श्रेय दुसरेच लाटतायत आणि त्याला एकटे पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. अशावेळी अमितला राग येतो. तो डिप्रेशनमध्ये जातो. अभंग इथे कसा लागू होतो? निळोबाराय म्हणतात, आतान अवघे हरीचे जन म्हणजे त्या राजकारण करणाऱ्या सहकाऱ्यांकडे शत्रू म्हणून न पाहता ते त्यांच्या स्वभावानुसार वागणारे ईश्वराचेच अंश आहेत हे समजून घेणे. अमितने चिडचिड करण्याऐवजी स्वतःच्या कामावर नामावर लक्ष केंद्रित केले. त्याने जेव्हा कथा कीर्तन म्हणजेच सकारात्मक लोकांशी संवाद वाढवला आणि नाचण्याप्रमाणे उत्साहाने काम केले तेव्हा त्याचे मानसिक स्वास्थ्य सुधारले. जेव्हा आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा आपला प्रतिसाद बदलणे म्हणजे या अभंगाचा आजच्या काळातला उपयोग आहे. नवीन पिढीसाठी आधुनिक मसुदा, द मॉडर्न इंटरप्रिटेशन सब्जेक्ट, वाय दिस अभंग इज द अल्टिमेट वाइब चेक फॉर युअर लाईफ. हे बघ मित्रा मैत्रिणी, तुला वाटत असेल की हे अभंग म्हणजे फक्त जुन्या लोकांच्या गोष्टी आहेत? थिंक अगेन. निळोबारायांचा हा अभंग म्हणजे तुमच्या मेंटल हेल्थसाठी आणि लाईफ मॅनेजमेंटसाठीचा एक प्रोटिप आहे. लिव्ह इन द नाव, #@नाव. अभंगाची सुरुवात होते आता नावने. आपण एकतर पास्टमध्ये अडकलोय किंवा फ्युचरची अँझायटी आहे. निळोबाराय म्हणतात, स्टॉप स्क्रोलिंग थ्रू युअर वरीज.
आत्ता या क्षणात आनंदी राहायला शिका. 2. कम्युनिटी वाइब्स #एव्हरीवन्स इन्क्लुडेड. अवघे हरीचे जन म्हणजे नो जजमेंट, नो कॉम्पिटिशन. आपण सगळे एकाच युनिव्हर्सचे भाग आहोत. एकमेकांना साथ द्या आणि पॉझिटिव्हिटी पसरवा. 3. मॅनिफेस्टेशन आणि अफर्मेशन #फेथ. देव नुपेक्षिल सर्वथा हा जगातील सर्वात मोठा अफर्मेशन आहे. जेव्हा आपण म्हणतो की युनिव्हर्स माझ्या पाठीशी आहे, तेव्हा आपला कॉन्फिडन्स लेव्हल वेगळाच असतो. तुमची मेहनत, कथा कीर्तन चालू ठेवा, यश नक्की मिळेल. 4. सेलिब्रेट द प्रोसेस #हाय एनर्जी. भक्ती म्हणजे बोरिंग गोष्ट नाहीये. टाळ मृदंग आणि नाचणे म्हणजे तुमच्या कामात पॅशन असणे. जे काही कराल ते फुल एन्जॉय करून करा. तुमची एनर्जी इतकी हाय ठेवा की सक्सेस स्वतः तुम्हाला भेटायला येईल. हा अभंग म्हणजे जुनाट विचार नाही, तर तो एक सोलफुल लाईफस्टाईल जगण्याचा मार्ग आहे. मनाला नामाच्या पॉझिटिव्ह चॅन्टिंग प्लगमध्ये जोडा आणि मग बघा आयुष्याची बॅटरी कशी चार्ज होते. आजची कृती कॉल टू ॲक्शन. आज दिवसभरात तुमच्या मनाविरुद्ध कितीही गोष्टी घडल्या तरी कोणाशीही वाद घालू नका. समोरची व्यक्ती जेव्हा तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा मनातल्या मनात रामकृष्ण हरी किंवा कोणताही सकारात्मक शब्द म्हणा आणि फक्त शांत स्मितहास्य करा. पहा, तुमच्या शांततेने समोरच्याची अस्वस्थता कशी संपते. धन्यवाद. तुम्हाला जेव्हा खूप टेन्शन येतं तेव्हा तुम्ही कोणता अभंग किंवा गाणं ऐकता? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करा ज्यांना सध्या मानसिक शांततेची गरज आहे. तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण त्यावर नक्कीच चर्चा करू. संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.